पुढची बातमी पाहूयात। जून महिना कोरडा गेला आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। या मुसळधार पावसाच्या भरवशावरती शेतकऱ्यांनी भात आणि काही शेतकऱ्यांनी भात लागवड देखील केली आहे। मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली आणि कडक उन्हामुळे शेतशिवारातील भात नर्सरी अक्षरशः करपली आहे। तर काही भागामध्ये लागवड केलेल्या भात पिकाला देखील पावसाची गरज असताना भंडारा जिल्ह्यामधून मध्यरात्रीपासून पावसाने कमबॅक केलाय। सकाळपासूनच भंडारा जिल्ह्यात 7ही तालुक्यांमध्ये सर्वदूर पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळालाय। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार आणि दमदार पावसाने भंडारा जिल्ह्यात हजेरी लावली होती आणि त्यानंतर तब्बल 8 दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा आता कमबॅक केलेला आहे। काल रात्रीपासून भंडारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आणि त्याच तोडीनं सकाळपासूनही भंडारा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली। आपण बघू शकतो भंडारा शहरामध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली। एकंदरीतच रिमझिम पाऊस आता सध्या सुरू आहे। सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होता आणि या पावसानं मागील काही दिवसांपासून जे उकाडाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, उकाडा जो असह्य नागरिकांना होत होता, त्यापासून या नागरिकांना आणि काही प्रमाणात का होईना दिलासा मिळालेला आहे। आणि आज हीच परिस्थिती शेतकऱ्यांसाठीही हा पाऊस समाधानकारक झाल्याचं चित्र बघायला मिळतं। एकंदरीतच जे भात पिकाची नर्सरी होती, मागील आठवड्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे भात पिकाची नर्सरी अगदी मरणासन्न झालेली होती आणि शेतकरी आतुरतेने या वरुण राजाची वाट बघत होता। आणि शेवटी काल रात्रीपासून या पावसानं हजेरी लावल्याने काहीसा का होईना शेतकऱ्यांना आता हा दिलासादायक पाऊस झाल्यानं जी भात पिकाची नर्सरी असो की भात लागवड केलेलं क्षेत्र असो, त्यासाठी हा नवसंजीवनी ठरणारा हा पाऊस ठरतोय। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।